माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कोकण विभागीय माहिती कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या वतीने मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकारांसाठी दिनांक 31 मे व 1 जून 2025 या 2 दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी पालकमंत्री सामंत म्हणाले की महाराष्ट्र राज्यात पत्रकारिता ही कोकणने जन्माला घातली आहे। बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक अशा पत्रकारांचा वारसा असलेल्या क्षेत्रात ही कार्यशाळा होत आहे। कोकणचा विकास होऊन परदेशातील पर्यटक कोकण पाहायला येतील असा विकास कोकणात होणार असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक माहिती प्रशासन हेमराज बागुल, कोकण विभागाच्या माहिती उपसंचालक अर्चना शंभरकर, दैनिक महाराष्ट्र टाइम्सचे प्रतिनिधी, कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष मनोज जालनावाला, ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, रायगड जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे, रत्नागिरी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, वरिष्ठ पत्रकार अरविंद कोगजे, राज्य अधिस्वीकृती समितीच्या सदस्य श्रीमती जान्हवी पाटील, कोकण अधिस्वीकृती समितीचे सदस्य प्रणव पोळेकर, मराठी पत्रकार राज्य परिषदेचे उपाध्यक्ष हेमंत वणजू, जिल्हा अध्यक्ष अनंत ताफेकर, मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष मेहरुल नाकाडे, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, रायगड प्रेस क्लबचे उपाध्यक्ष मोहन जाधव, अलिबाग प्रेस क्लब असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सोनवडेकर, ठाणे जिल्हा शहर दैनिक पत्रकार संघाचे सचिव निलेश पानमंद, मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे कोषाध्यक्ष विनोद यादव, टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन महाराष्ट्रचे अध्यक्ष उदय जाधव, रायगड जिल्हा प्रेस फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष समीर मालोदे, जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी दिलीप शिंदे, दीपक दळवी, डिजिटल मीडिया संघटनेचे अध्यक्ष मुश्ताफ खान यांच्यासह ठाणे, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंग, संचालक माहिती प्रशासन हेमराज बागुल, कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष मनोज जालनावाला यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। उपसंचालक श्रीमती अर्चना शंभरकर यांनी प्रास्ताविक केले, तर जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी सूत्रसंचालन केले, तर अलिबाग जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे यांनी कार्यशाळेबाबत पत्रकारांना मार्गदर्शन केले।